नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमचं प्रज्वल्स किचन या चॅनलवर. आणि आज मी बनवणार आहे थंडगार स्टफ्ड मँगो कुल्फी. चला तर आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला तर आपण एक आंबा घेऊया आणि त्याचा वरचा भाग कापूया. त्याच्यानंतर एक छोटी सुरी घेऊन पोळीच्या चारही बाजूनी कापून घेऊया. पोळी लूज झाल्यानंतर 2 बोटांनी ती पोळी ट्विस्ट करून बाहेर काढूया आणि हा आंबा थंड होण्यासाठी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवूया. एका साईडला आपण आता कुल्फीचं मिक्सचर तयार करूया. मिक्सचर बनवण्यासाठी सगळ्यात पहिला तर आपण एक कढई गरम करूया. कढई गरम झाल्यानंतर आपण याच्यात अर्धा लिटर दूध घालून दूध आटेपर्यंत ते व्यवस्थित बॉईल करून घेऊया. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम थिक आहे. आपण आता ह्याच्यात 4 चमचे साखर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. साखर विरघळल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि हे मिक्सचर थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. मिक्सचर थंड झाल्यानंतर आपण ते एका बाउलमध्ये काढूया आणि त्याच्यात 1 चमचा पिस्ता आणि मँगोचं पल्प घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिक्सचर आपण आता आंब्यामध्ये भरूया आणि वरतून साल लावून ही कुल्फी आपण 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया. तुम्ही बघू शकता ही कुल्फी व्यवस्थित सेट झालेली आहे. आपण आता ह्याची साल काढूया. साल काढून झाल्यानंतर आपण आता ह्याची कटिंग करूया. तर फायनली आपली स्टफ्ड मँगो कुल्फी तयार झाली आहे. आपण आता ह्याची प्लेटिंग करूया. तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो, आजची माझी रेसिपी बनवून झाली आहे आणि इथेच मी माझा व्हिडिओ एंड करतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढे दुसऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.